शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांना एक मोठी भेट आहे। ही भेट काय आहे, कशा प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि 24व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता मिळाल्यानंतर शेतकरी आता 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। सरकारने अद्याप 24व्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही। दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। पंतप्रधान किसान योजना 2031 पर्यंत सुरू राहील अशी मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे। केंद्र सरकारने देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण दिलासा जाहीर केला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणखी 5 वर्षांसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे। ही योजना आता 2026 आणि 27 ती 30 आणि 31 आर्थिक वर्षापासून लागू राहील। सरकारने या योजनेसाठी 3.15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा अर्थसंकल्प प्रस्तावित केला आहे। यामुळे पात्र शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच आर्थिक मदत मिळत राहील हे सुनिश्चित होईल। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते। ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणद्वारे प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। हप्त्यांची वेळ पीक चक्रानुसार निश्चित केली जाते, ज्यामुळे पेरणी आणि पीक तयारीच्या वेळी वेळेवर आर्थिक मदत मिळण्याची खात्री होते। तथापि योजनेचे हप्ते साधारणपणे 4 महिन्यांच्या अंतराने दिले जातात, त्यामुळे 24वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते। ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। पुढील हप्ता कोणत्याही त्रासाशिवाय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही अतिशय महत्त्वाची कागदपत्रे अद्ययावत ठेवली पाहिजेत, जसे की नंबर 1 ई-KYC पूर्ण करणे। PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। जर तुम्ही हे अद्याप केलेलं नसेल तर लवकरात लवकर PM किसानचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। नंबर 2 आधार आणि बँक खाते लिंक तपासा। PM किसान निधीचा थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तुमच्या खात्यात पैसे जमा केला जातो, त्यामुळे तुमचे बँक खाते आधार आणि NPCIशी जोडलेले असणे गरजेचं आहे। नंबर 3 जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे। मित्रांनो, शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीशी संबंधित नोंदी देखील तपासाव्यात। जमिनीच्या नोंदी अद्ययावत नसणे पोर्टलवरील मॅपिंगमधील समस्या, प्रलंबित फेरफार किंवा जमिनीचे वाद यांसारख्या परिस्थितींमुळे पात्रतेवर परिणाम होऊ शकतो। नंबर 4 बँक खात्याचा तपशील तपासा। तुमच्या बँक खात्यावरील नाव, खाते क्रमांक, IFSC कोड आणि KYC माहिती अचूक असल्याची खात्री करा। तुमच्या बँक तपशील चुकांमुळे तुमच्या हप्त्याच्या पेमेंटला विलंब होऊ शकतो। कोणतीही माहिती चुकीची असल्यास ती अद्ययावत करून घेण्यासाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा। नंबर 5 PM किसान लाभार्थी स्थिती तपासणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, या 5 जे अटी आहेत ते पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळण्यापासून कोणताही अडचण येणार नाही।